हाय गाईज, स्वागत आहे तुमचा आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आम्ही दोघी रेडी झालो आहोत आता आणि आज आम्ही जाणार आहोत बाजार करण्यासाठी। याच्यामधलं संपूर्ण माळव संपलं आहे म्हणून आज आम्ही माळव आणण्यासाठी बाजारात जाणार आहोत। बाहेर खूप जास्त ऊन लागायला म्हणून आता मी स्टॉल बांधते। वेदिका पण इकडे स्टॉल बांधायली आणि आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि ऊन पण खूप लागत आहे बाहेर। तर आता मी स्टॉल घातला आहे। वेदिका पळाली पुढे आता। तर गाईज फायनली आता आम्ही घरून निघालो आहोत बाजारात जाण्यासाठी। ते इथे वाटेमध्ये खूप मोठे डोंगर आहेत आणि इथेच खूप सारी झाडे पण आहेत। खूप मोठे जंगल आहे इथं। तर फायनली गाईज आता आम्ही बाजारामध्ये आलो आहोत आणि पप्पा इथे मसुराची डाळ घेत आहेत। तर खूप ऊन लागलं म्हणून आम्ही इथे तोंडाला बांधलं होतं, तर आता आम्ही तोंडाचं काढतो। मसुराची डाळ आहे ही। तर इथे मिरची घ्यायला आता पप्पा। खूप सारं माळवा आहे इथं, आलू, टमाटे, कांदे। तर आज आहे रविवार आणि दर रविवारी निवघ्याचा बाजार असतो आणि आमचं माळव संपल्यानंतर आम्ही निवघ्यालाच येतो बाजार करायला, कारण की आमच्या गावाहून निवघं खूप जवळ आहे। पप्पा वांगे घ्यायलेत आता आणि इथे खाली फुलगोबी आहे, संभार, भेंडी। तर हे शेवग्याच्या शेंगा आहेत आणि आम्ही आता घेणार आहोत शेवग्याच्या शेंगा। तर आता आम्ही आलू घेणार आहोत आणि इथं अद्रक पण आहे आणि याच्यानंतर आम्ही अद्रक पण घेणार। अशी डॅमेज आलू घेऊ नका, दुसरी घ्या सगळी। हे थोडंसं डॅमेज आहे, हिरवा पण पडलेला दिसायला आता। साध्या याच्यामध्ये खूप आलू सडलेले, नासलेले, डॅमेज आहेत म्हणून याच्यातले साजरे आलू बघून घ्यावे लागतात। बघा हे हिरवा आलू आहे इथे थोडासा। त्यांचं माळव विकण्यासाठी हे दुकानदार बघा किती युनिक ट्रिक काढली त्याने। जर कोणी 20ला पाव वांगे म्हणलं तर दुसरा दुकानदार म्हणायला 15ला पाव। तर गाईज आम्ही खूप दुकानं बघितली की कुठे टमाटे भेटतील साजरे, तर फायनली आता आम्हाला साजरे टमाटे भेटले त्या दुकानात आणि आता पप्पा टमाटे घेत आहेत। आम्ही सर्व माळव घेतलं, फक्त टमाटेच राहिले होते आणि अखेरीस आम्ही आता टमाटे घेतलेत। वेदिका पण टमाटे घ्यायला मदत करत आहे। हे घे। तर आता आम्ही गवारीच्या शेंगा घेतल्यात, पालकाची जुडी घेतली आहे, 2 जुड्या घेतल्यात। तर या बाजारामध्ये खूप जास्त दुकानं लागलेली आहेत, पब्लिक पण आहे। तर यश मला म्हटलं होतं की माझ्यासाठी काहीतरी घेऊन ये, तर आम्ही इथे आलो आहोत। यशला गोड खायला खूप आवडते म्हणून आम्ही त्याच्यासाठी जिलेबी घेणार आहोत आता। तर आता उन्हाळ्याचं सीझन चालू आहे आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कोणाला पण आंब्याचा रस खायला खूप आवडतो। तर आता आम्ही इथे या दुकानावर आलो आंबे घ्यायला। बघा किती सारे आंबे आहेत। तर आता आम्ही बाजारामधून माळव सर्व घेतलेला आहे। आता आम्ही या कटरेलीमध्ये आलो आहोत जनरल स्टोअर मध्ये। तर आम्हाला या दुकानामध्ये पोछा घ्यायचा आहे आणि हार्पिक। या दुकानामध्ये खूप जास्त वस्तू आहेत घेण्यासारख्या आणि यशचं ब्रश पण खराब झालं म्हणून त्याला ब्रश पण घ्यायचा आहे। मला आणि वेदिकाला पण या कटरेलीवर काही सामान घ्यायचं आहे, तर आता आम्ही सामान घेतो। काही ते नील पेंटच्या पण खूप बॉटली आहेत, पिना आहेत, इथे केसामध्ये लावायचे गजरे पण आहेत। तर आम्ही हे पॉन्ड्स पावडर घेतलं आणि हार्पिकची बॉटल पण घेतली आहे एक, आणि आता हे पोछा घ्यायचा आहे। तर आम्ही फरशी पुसण्यासाठी हे पोछा घेतला आहे। तर आता आम्ही बेकरीमध्ये आलो आणि इथे आईस्क्रीमचे खूप सारे फ्लेवर आहेत। तर मी आणि वेदिकाने कोण घेतला आहे आणि पप्पाने ही कुल्फी घेतली। तर आता आम्ही आईस्क्रीम खातो मस्त इथे बसून। तर मला तर कोणच खूप जास्त आवडतो आणि वेदिकाला पण आवडतो। तर गाईज तुम्हाला आईस्क्रीमचा कोणता फ्लेवर खायला जास्त आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा। आम्ही या दुकानातून किराणा घेणार आहोत। वेदिकाला आता मस्त या पोत्यावर खुर्ची भेटली
आणि पप्पा पण खुर्चीवर बसले. आता मीच उभी आहे फक्त. ही खुर्ची नव्हे, हे सुतळ्याचं असं बांधून ठेवले आहे आणि वेदिका याच्यावर बसली. दर रविवारी निवघ्यामध्ये बाजार असतो आणि किराणामध्ये पण खूप गर्दी असते आणि आज रविवार असल्यामुळे तो खूपच गर्दी असते, म्हणून आम्हाला किराणा घ्यायला आता थोडासा उशीर लागेल. तर निवघ्यामध्ये एक शांतनू ट्रेडर्स दुकान आहे. या दुकानामध्ये तुम्हाला कडपा, फरशी, टाईल्स सर्व प्रकारच्या मिळून जातील. आणि हे दरवाजाला लावायचे छापे पण आहेत आणि बेसिंगा पण आहेत खूप प्रकारच्या. आम्ही आमच्या न्यू होमसाठी इथूनच फरशा सिलेक्ट केल्या होत्या. त्यातील मी तुम्हाला आमच्या सिलेक्ट केलेल्या एक फरशापैकी एक दाखवते. तर ही ती फरशी आहे जी आम्ही आमच्या घरासाठी सिलेक्ट केली, आमच्या हॉलमध्ये टाकण्यासाठी. आम्ही बेसिंग पाहण्यासाठी आलो इथे. तर इथं खूप प्रकारच्या बेसिंग आहेत, समजणं गेलं की कोणती घ्यावं ते. घरी आल्याबरोबरच यशला कळालं की आम्ही जिलेबी आणली आणि तो प्लेट घेऊन जिलेबी खायला. आता तुला आवडते जिलेबी? तर फायनली गाईज आता आम्ही घरी पोहोचलो आहोत आणि आता खूप जास्त आभाळ आला आहे. बरं झालं आम्ही टायमावर घरी आलो, नाहीतर मग वाटेमध्येच पाऊस सुरू होत होता. यश पण आहे इथे आणि आता पावसाला सुरुवात झाली आहे. शितोडे पडत आहेत थोडे, असं वाटायला की मुसळधार पाऊस येते. आज खूप आभाळ आहे. इथं बघा कशी शितोडे पडत आहेत. वाव, किती मस्त आहे पाणी पडायला. झाली आता पावसाला सुरुवात. यश डान्स करायला आता पाऊस पडायला, पहिल्या पावसाचा आनंद घ्यायला. अजून खूप जोरदार पाऊस चालू झाला नाही, हलकाच पडत आहे आणि यशला पावसामध्ये नाचायला खूप आवडते. तर गाईज आजचा व्लॉग इथेच एंड करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.